संगमनेर तालुक्यातील रद्द करण्यात आलेल्या रस्ते कामांपैकी काही रस्त्यांना दिलासा मिळालाय। मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत यापूर्वी रद्द झालेल्या 30 किलोमीटर पैकी 15 किलोमीटर रस्त्यांच्या कामांना पुन्हा प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे। लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकाळातील मंजुरीला पुन्हा जीवदान मिळालं असून आमदार सत्यजित तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आलं आहे। मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागासाठी मंजूर झालेली रस्ते कामे अचानक रद्द झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती। मात्र आता या निर्णयात बदल करत शासनाने 4 रस्त्यांना पुन्हा प्रशासकीय मंजुरी दिली आहे। लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकाळात संगमनेर तालुक्यासाठी 30.570 किलोमीटर लांबीचे 8 रस्ते मंजूर करण्यात आले होते। मात्र 7 ऑगस्ट 2025 रोजी शासनाने या सर्व रस्त्यांची प्रशासकीय मान्यता रद्द केली। या निर्णयाविरोधात आमदार सत्यजित तांबे यांनी सातत्याने पाठपुरावा करत ग्रामविकास मंत्र्यांकडे रस्त्यांची गरज अधोरेखित केली। अखेर शासनाने नव्याने आदेश काढत दिग्रस, रणखांबवाडी, मिर्जापूर, धांदरफळ, खुर्द, साकूर, बिरेवाडी आणि तास्करवाडी, खंडेरायवाडी या 4 रस्त्यांना पुन्हा प्रशासकीय मंजुरी दिली आहे। याविषयी अधिक माहिती देताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की मंजूर झालेली कामे रद्द करणे योग्य नव्हते, त्यामुळे आम्ही सातत्याने पाठपुरावा केला। ग्रामविकास मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, त्याबद्दल त्यांचे आभार। उर्वरित रस्त्यांच्या कामासाठीही आमचे प्रयत्न सुरूच राहतील। या निर्णयामुळे ग्रामीण भागातील दळणवळण सुलभ होणार असून शेतकरी, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। मात्र अद्याप उर्वरित 15 किलोमीटर रस्त्यांची कामे प्रलंबित असून त्यासाठीही पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार तांबे यांनी स्पष्ट केले आहे। एकीकडे अर्धवट दिलासा तर दुसरीकडे उर्वरित रस्त्यांच्या मंजुरीची प्रतीक्षा। संगमनेरकरांच्या विकासासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे। आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की उर्वरित रस्त्यांच्या कामांना कधी मंजुरी मिळते। ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, संगमनेर।